स्टार्ट. प्रिय सभासद बंधू भगिनींनो, परिच्छेद आपल्या कंपनीच्या 10व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस आपणा सर्व सभासद व सभासदांचे प्रतिनिधी म्हणजे प्रॉक्सी यांचे मी स्वागत करतो. परिच्छेद दिनांक 31 मार्च 1999 रोजी संपलेल्या वर्षाचा व्यवस्थापन समितीचा अहवाल, कंपनीचा त्या तारखेचा ताळेबंद, नफा तोटा पत्रक आणि त्या अनुषंगाने आवश्यक तशी टिप्पणी असा संच आपणा सर्वांना यापूर्वीच टपालाने पाठवलेला आहे. आपण त्याचे अवलोकन केलेले आहे असे मी समजतो. परिच्छेद प्रथम आपणा सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की द्रास, बटालिक व कारगिल येथील भारतीय सैनिकी कारवाईत वीरगती प्राप्त झालेल्या जवानांच्या कुटुंबियांच्या मदत फंडास कंपनीने 11,001 रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी नाशिक यांच्या कार्यालयात सचिवाच्या हस्ते सुपूर्त केला आहे. अर्थात त्यांचे आर्थिक विवरण यापुढील अहवालात अंतर्भूत झालेले असणार. अहवाल वर्षाअखेर कंपनीची आर्थिक स्थिती थोडीशी समाधानकारक असून अहवाल वर्षातील विक्री 3% वाढलेली आहे. वर्षअखेरीस विक्रीयोग्य मालाचा साठा अपेक्षेपेक्षा फारच जास्त होता. बाजारातील आर्थिक मंदीचा हा परिणाम आहे. तसेच गतवर्षी कंपनीने विक्री व्यवस्थेत आमूलाग्र बदल केल्यामुळेही हा परिणाम असू शकेल. त्यासाठी कंपनीच्या विक्री विभागास मागील 2 वर्षांतील आणि अहवाल वर्षातील विक्रीचे मासिक संख्यात्मक विश्लेषण व संबंधित इतर तपशिलाचा अभ्यास करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. परिच्छेद काही घटना पाहता कंपनीस ही वर्ष दुर्दैवी असे म्हणावे लागेल. ऑगस्ट 1998 मध्ये कंपनीच्या सिन्नर येथील गोदामास आग लागलेली होती. तेथील वीज व्यवस्थेतील बिघाडामुळे ती आग लागली होती. गोदामात ठेवलेला सर्व माल लोखंडाचा होता. कच्च्या मालाची साठवण अगदीच नगण्य असल्याकारणाने तेथील नुकसानीचा आकडा 7,000 रुपयांच्या जवळपास गेला. त्या गोदामास बांधकाम करतेवेळी लाकडाचा वापर केलेला नव्हता. मात्र गोदामाच्या दुरुस्तीसाठी कंपनीस रुपये 25,000 खर्च करावा लागला. कंपनीच्या मालवाहू मोटारीस म्हणजे ट्रकला ग्वाल्हेर शहरानजीक मोठा अपघात होऊन सुमारे 90,000 रुपये किमतींच्या नुकसानीस व्यवस्थापनास सामोरे जावे लागले. या दोन्ही अपघातांमध्ये जीवितहानी अथवा जखमी असे कोणी झाले नाही. विमा कंपनीकडून या दोन्हींबाबत नुकसान भरपाई दाखल अनुक्रमे रुपये 5,000 आणि 60,000 आपल्या कंपनीस जानेवारीमध्ये मिळाले. कंपनीच्या प्रभाग 3 सिन्नरमधील वीज वाहकांचे वायरिंग पुनर्मांडणी करण्याबाबत महाराष्ट्र विद्युत मंडळ सिन्नर विभाग यांच्याकडून कंपनीस कळवले गेले. या प्रभागाचे प्रवेशद्वार बसवण्याचे बांधकाम जे गेली 2 वर्ष काही ना काही कारणास्तव पुढे ढकलले जात होते, ते हाती घेऊन पूर्ण करीत असतानाच या गोदामाची वीज पुरवठा व्यवस्थाच बदलून नव्याने घेण्यात आली. या कामासाठी कंपनीस रुपये 2,50,000 खर्च करणे भाग पडले. परिच्छेद कंपनीच्या कामकाजात मंदगतीने पण निश्चित अशी प्रगती होत असून सर्व कर्मचारी, कामगार वर्ग आणि व्यवस्थापन समितीच्या सभासदांकडून अपेक्षित असे सहकार्य नियमितपणे मिळत आहे, हे मी आनंदाने नमूद करतो. स्टॉप.